नमस्कार, मी डॉक्टर नितीन लाड, MD गायनेकोलॉजिस्ट प्लस मी वंध्यत्व निवारण तज्ञ आहे. नाशिकमध्ये 1992 साली मी प्रॅक्टिस सुरुवात केली आणि 1999 साली डॉक्टर लाड्स नवजीवन IVF सेंटरची सुरुवात नाशिक शहरामध्ये आम्ही केली. माझं जन्मस्थान मुंबई, माझं पूर्ण शिक्षण मुंबईच्या प्रसिद्ध KEM हॉस्पिटल आणि सेट GS मेडिकल कॉलेजमध्ये झालं. प्रॅक्टिसच्या सुरुवातीपासून वंध्यत्वावरच आम्ही काम करत आलो आहे. गेले 25 ते 28 वर्ष फक्त इन्फर्टिलिटी म्हणजेच ज्यांना मूलबाळ होत नाही अशाच पेशंटसाठी नवजीवन हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट देतो. टेस्ट ट्यूब बेबी ह्या नावाबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असेल. तर नवजीवन सेंटर हे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणून उत्तर महाराष्ट्रात तसंच भारतात देखील प्रसिद्ध आहे. आजपर्यंत किमान 20-25 हजार जोडप्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे झालेली आहे आणि 10,000पेक्षा जास्त वंध्यत्व बाधित जोडप्यांना नवजीवनच्या माध्यमातून गर्भधारणेचा लाभ मिळालेला आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये IVF, IUI, ICSI, सरोगसी, oocyte डोनेशन प्रोग्राम, डोनर स्पर्म प्रोग्राम, तसंच पेसा, टेसा, मायक्रोटीसा इत्यादी सर्व आधुनिक ट्रीटमेंट प्रणाली उपलब्ध आहेत. गेल्या 15 वर्षापासून एम्ब्रिओ फ्रीजिंग, ज्याला आता विट्रिफिकेशन असं म्हटलं जातं, त्याची पण ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. विट्रिफिकेशन ह्या ट्रीटमेंटचं वैशिष्ट्य म्हणजे गर्भ आम्ही -196 डिग्रीला लिक्विड नायट्रोजन टँकमध्ये आम्ही ते स्टोअर करून ठेवतो. आणखीन ज्यावेळी पेशंटच्या गर्भाशयाची पिशवीची पूर्ण तयारी झालेली असेल, म्हणजेच पिशवीचा पडदा तयार झालेला असेल, तिकडचा रक्तपुरवठा आता व्यवस्थित झाला असेल आणि जेणेकरून त्या गर्भाशयाची पिशवीला गर्भ स्वीकारण्याची, पकडण्याची त्याची तयारी झालेली असेल, अशा वेळी तो गर्भ आम्ही लिक्विड नायट्रोजन टँकमधनं म्हणजेच -196 डिग्रीवरनं काढून त्याचं टेम्परेचर वाढवतो आणि तो टेम्परेचर +37 म्हणजे आपल्या शरीराच्या तापमानापर्यंत घेऊन जातो. ह्या प्रक्रियेला साधारण 3 ते 5 तास लागतात आणि मग 5 तासानंतर परत एकदा मायक्रोस्कोपच्या अंतर्गत त्या गर्भाची तपासणी करून तो गर्भ समजा व्यवस्थित वाढलेला आहे, त्याच्यात काही दोष नसेल, तर मग हे गर्भ आम्ही त्या पेशंटच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये ट्रान्सफर करतो. ह्या ट्रीटमेंटला फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर असं म्हणतात. ह्या ट्रीटमेंटची पण सुरुवात नवजीवन हॉस्पिटलमध्ये गेल्या 15 वर्षापासून आम्ही ही ट्रीटमेंट करतो आहोत आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये पण खूप चांगलं यश येताना दिसतंय. पुरुषांचं वंध्यत्व ह्याचं प्रमाण पण हल्ली खूप वाढलेलं दिसतंय. जवळजवळ 50 ते 60% वंध्यत्व बाधित जोडप्यांमध्ये मुख्य दोष हा आम्हाला पुरुषांमध्ये सापडतो. तर ह्या पुरुषांच्या ट्रीटमेंट पण नवजीवन हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही देत असतो. बऱ्याच पुरुषांमध्ये शुक्रजंतूची कमतरता असते किंवा हालचाल मंदावलेली असते. वेगवेगळ्या आजारामुळे तसेच व्यसनांमुळे शुक्रजंतूची गर्भधारणेची क्षमता कमी झालेली असते. तर ही क्षमता वाढवण्याची ट्रीटमेंट, औषधोपचार, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ह्या सगळ्यांचं काउन्सिलिंग आम्ही अशा पुरुषांचं करतो आणि त्यामुळे त्याच्या शुक्रजंतूमध्ये सुधारणा झालेली दिसते आणि मग अशा सुधारित शुक्रजंतूच्या मदतीने त्यांना गर्भधारणा देतो. मला इकडे सांगायला खूप आवडेल की आजही वंध्यत्व बाधित जोडपे ज्याचं प्रमाण प्रचंड आहे. भारतामध्ये कमीत कमी 3 करोड जोडप्यांना वंध्यत्व म्हणजे ज्यांना आई व्हायची इच्छा, आई वडील व्हायची इच्छा, परंतु त्यांना मातृत्व मिळत नाही, अशी 3 कोटी जोडपे आज भारतात ट्रीटमेंट घेत आहेत. आनंदाची गोष्ट त्यातली अशी आहे की यातले जवळजवळ 80 ते 85% पेशंटला फक्त व्यवस्थित माहिती घेतली, व्यवस्थित तपासणी केली तर त्यांचे दोष आपल्याला पटकन लक्षात येतात आणि तेवढ्या दोषासाठी एक जुजबी ट्रीटमेंट दिली तर त्यांना तुरंत त्याच्यापासून फायदा होतो. फक्त 10 ते 12% पेशंटलाच, जोडप्यांनाच फक्त ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज पडते आणि त्या सगळ्या ट्रीटमेंटची म्हणजे मग ती IVF असो, IUI असो, oocyte डोनेशन प्रोग्राम असो, ह्या सगळ्या ट्रीटमेंटची उपलब्धता आपल्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये आहे.
त्यामुळे मी अतिशय आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की वंध्यत्व बाधित जोडप्यांसाठी लागणारी सगळी ट्रीटमेंट उपचार प्रणाली आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे काहीही अडचण असेल तर तुम्ही प्लीज एकदा नवजीवन हॉस्पिटलला भेट द्या, येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचं डायग्नोसिस करून त्याच्या अनुषंगाने योग्य ट्रीटमेंट करून घ्या. नमस्कार, धन्यवाद. 21व्या शतकाने जगासमोर वेगवेगळी आव्हानं दिलेली आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे वंध्यत्व. जागतिक आरोग्य संघटनेने पण वंध्यत्वाला आता एक इमर्जन्सी असं घोषित केलेलं आहे. या शतकामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैलीमध्ये खूप महत्त्वाचा बदल झालेला आहे. मी डॉक्टर नेहा लाड, डॉक्टर लाड्स नवजीवन IVF सेंटरची संचालिका. माझं MD इन ऑब्स्टेट्रिक गायनेकोलॉजी हे ससून जनरल हॉस्पिटल BJMC पुणे इथून झालेलं आहे. त्यानंतर दुर्बिणीतली शस्त्रक्रिया किंवा लॅप्रोस्कोपी आणि हिस्टोस्कोपी यामध्ये मी एक स्पेशल ट्रेनिंग घेऊन त्यातले एक डिप्लोमा डिग्री घेऊन गेले 25 वर्ष आम्ही लॅप्रोस्कोपी नवजीवन हॉस्पिटलमध्ये करत आहोत आणि सातत्याने उच्च श्रेणीतलं काम आणि उच्च कोटीचे रिझल्ट हे आमचं पॅशन आहे. त्याच्यासाठी आम्ही झगडत असतो. प्रत्येक जोडप्याला बाळ मिळावं आणि त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करावेत हे आमचं मिशन आणि व्हिजन आहे. गेल्या 30 वर्षात जो बदल जाणवलेला आहे तो खूप महत्त्वाचा बदल जो आमच्या लक्षात आला आहे तो म्हणजे स्त्रियांचं लग्नाचं वय वाढलेलं आहे. स्त्रियांच्या शरीरातील स्त्रीबीजांची संख्या ही वेगाने कमी होत आहे. POI हा एक परावलीचा शब्द आता झाला आहे. त्याला आम्ही म्हणतो प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन इन्सफिशियन्सी. खूप यंग मुली, आत्ताच माझ्याकडे एक मुलगी आहे 21 वर्षाची मुलगी, तिचं AMHचं प्रमाण हे फक्त 1.6 आहे, जे नॉर्मली तुम्हाला 3 ते 6च्या मध्ये पाहिजे असतं. आणि 0.3पेक्षा AMH कमी झालं तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आता लवकरच मेनोपॉजमध्ये जाणार आहात. तर खूप मोठ्या 30 ते 40% स्त्रियांमध्ये आज आपल्याला हा प्रॉब्लेम जाणवत आहोत. वंध्यत्वातील 30 ते 40% स्त्रियांमध्ये ओव्हेरियन इन्सफिशियन्सी हा प्रॉब्लेम मला जाणवत आहोत. अशा स्त्रियांसाठी बऱ्याच वेळा स्वतःच्या अंड्यांपासूनच गर्भ मिळणं हे खूप मुश्किल असतं आणि अशा स्त्रियांसाठी स्त्रीबीज दान किंवा ओसाईड डोनर हा एक ऑप्शन उपलब्ध आहे. पण बऱ्याच जोडप्यांची याच्यासाठी मानसिक तयारी नसते. तर अशा जोडप्यांसाठी आपण ओव्हॅरियन PRP, ओव्हॅरियन स्टेम सेल थेरपी ह्या अत्याधुनिक थेरपीज नवजीवन हॉस्पिटलमध्ये करतो आहोत की ज्यामुळे स्त्रियांना स्वतःच्या अंड्यांपासून गर्भधारणा मिळण्याची पॉसिबिलिटी निर्माण झालेली आहे. तसंच ज्या स्त्रियांमध्ये गर्भपिशवीच्या पडद्याचा प्रॉब्लेम आहे त्या स्त्रियांसाठी आपण एंडोमेट्रियल PRP, एंडोमेट्रियल स्टेम सेल्स ही थेरपी आपण करीत आहोत आणि याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला आपल्या सेंटरमध्ये मिळत आहेत. जसं स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांचा प्रॉब्लेम आहे तसंच पुरुषांमध्ये पण शुक्रजंतूंचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहे. शुक्रजंतूंचं वेगानं कमी होणारं प्रमाण ही तर एक मोठी समस्या आहेच, पण त्याचबरोबर काही पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची निर्मितीच होत नसते. अशा पुरुषांमध्ये पण शुक्रबीज दान किंवा ज्याला आपण डोनर IUI किंवा डोनर इन्सेमिनेशन ही जी ट्रीटमेंट म्हणतो ती उपलब्ध आहे. पण तसंच की बऱ्याच स्त्रिया पुरुषांना किंवा जोडप्यांना ही ट्रीटमेंट घेण्याची तयारी नसते. त्यांना स्वतःच्या शुक्रजंतूंपासून प्रेग्नन्सी हवी असते. अशा पुरुषांसाठी मायक्रोटेसे नावाची एक अत्याधुनिक ट्रीटमेंट आपण सुरू करत आहोत. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये ज्यांच्या शुक्रजंतू दिसत नाही अशांमध्ये पण मायक्रोस्कोपच्या खाली डिसेक्शन करून त्यांच्यातनं काही पेशी आपण मिळवू शकतो आणि काही शुक्रजंतू मिळवू शकतो की त्याच्यापासून आपल्याला प्रेग्नन्सी मिळवता येऊ शकते. आणि मला आनंद वाटतो की आपल्याकडे नुकत्याच एका पेशंटला अशा पद्धतीने प्रेग्नन्सी राहिलेली आहे. गेले 5 ते 7 वर्ष ते अझूस्पर्मिया प्रॉब्लेमसाठी प्रयत्न करत होते आणि अल्टिमेटली त्यांना स्वतःच्या शुक्रजंतूंपासून प्रेग्नन्सी मिळालेली आहे. अशी 21व्या शतकातली येणारी ही विविध आव्हानं आपल्यासमोर आहेत आणि या आव्हानांना समर्थपणे सामोरं जाण्यासाठी डॉक्टर लाड्स नवजीवन हॉस्पिटल हे सातत्याने प्रयत्न करत असतं.
त्यासाठी ज्या नवीन नवीन संकल्पना आहेत, नवीन रिसर्च घडत आहे, तो रिसर्च, त्या संकल्पना आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये राबवायचा प्रयत्न करत असतो. आणि ज्या पण अत्याधुनिक ट्रीटमेंट आता उपचार पद्धती आता निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्व उपचार पद्धती नवजीवन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली तुम्हाला मिळतील आणि एकदम ट्रान्सपरंटली ह्या ट्रीटमेंट तुमच्याशी डिस्कस केल्या जातात आणि त्याच्यावरनं आपण आपल्या ट्रीटमेंटची प्रणाली आपण ठरवत असतो. वंध्यत्व ट्रीटमेंटमधल्या एस्पेशली हिस्ट्रोस्कोपिक मेट्रोप्लास्टी, त्याच्यानंतर हिस्ट्रोस्कोपीद्वारे आतल्या पडद्याची निर्मिती करणं, हिस्ट्रोस्कोपीद्वारे आतल्या गाठी काढणं किंवा पडदा काढणं, अशा शस्त्रक्रिया आपल्याकडे केल्या जातात. त्याच पद्धतीने लॅप्रोस्कोपीद्वारे वंध्यत्वाच्या पेशंटसाठी ज्या सगळ्या ट्रीटमेंटची उपचारांची गरज असते, जसं नळी ओपन करणं, आतले ॲडिजन्स जे आहेत ते सेपरेट करणं, एंडोमेट्रियोसिसची ट्रीटमेंट, मायोमॅक्टमी, फायब्रॉइड्स, त्याच्यानंतर ट्युबोप्लास्टी, ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्या सेंटरमध्ये होत असतात. गेले 25 वर्ष आम्ही ही ट्रीटमेंट इथे करत आहोत. डॉक्टर लार्ड्स नवजीवन हॉस्पिटलद्वारे आम्ही हा प्रयत्न करत आहोत की आमच्या सर्व वंध्यत्वाच्या पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट, आजच्या जगामध्ये जी पण ट्रीटमेंट उपलब्ध आहे ती ट्रीटमेंट आपल्या पेशंटला उपलब्ध व्हावी आणि ती पण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आणि योग्य मार्गदर्शनाखाली यांना ती ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.